रामकृष्ण हरी माऊली. आज मी आणि पप्पा सकाळ सकाळी रानात गेलो होतो. काम होतं आमचं थोडं. आणि माझ्या रानातलं सकाळ सकाळचं वातावरण किती छान आहे बघा. कोवळं ऊन आहे आणि कोवळ्या उन्हात सगळं शेत किती भरभरून दिसतंय, हिरवंगार दिसतंय बघा. पप्पा तर रानात सकाळ सकाळी गुरांच्या धारा काढण्यासाठी येतातच. आणि तेव्हाच पप्पाने गुरांना म्हणजे म्हशांना वैरण टाकली होती आणि शेळ्यांना पण वैरण टाकली होती. म्हणून सगळे शांत आहेत बघा. नाहीतर कोणीतरी रानात आलं की त्यांचा ओरडायचा कालवा चालू असतो. आणि ज्या कामासाठी आम्ही रानात आलो होतो ते काम म्हणजे आमच्या जी पेरूची बाग लावली आहे त्याच्यामध्ये छोटं छोटंसं गवत आलं होतं. सकाळ सकाळचा टाईम होता आणि सकाळी काम जास्त होतं, त्याच्यासाठी मी आणि माझं पप्पा आलो होतो रानात ते गवत काढायला. 2 दिवस आमच्या इकडे पाऊस झाला होता, त्याच्यामुळं रानात गवत जास्त आले आणि त्याच्या अगोदर पण पप्पांनी पाणी दिलं होतं. म्हणून ते गवत लगेच मोठं झालं होतं. आणि आमच्या बांधाच्या कडेला बघा, ही रोयटी आहे, गुलाबी कलरची रोयटी आहे. 2 रोयटीचे प्रकार असतात, पांढरी पण असते आणि गुलाबी पण असते. आणि आमच्या रानात दोन्ही पण आहे. आणि ही आमची पेरूची बाग आहे बघा. किती ऊन पडले, 8 पण वाजल्या नव्हत्या अजून तोपर्यंतच एवढं ऊन पडलं होतं. परत तर जास्तच ऊन पडतं, त्याच्यानंतर काम होत नाही. म्हणून मी आणि पप्पा लवकरच आलो होतो रानात. छोटं छोटं गवत आहे ते काढण्यासाठी मी खुरपं घेतलं होतं. आणि तिकडं पुढं बघा पप्पा आहेत माझा आणि पप्पांच्या मागं मी चालले होते. आणि कुठं कुठं झाडांना पाणी पडत नाही, पप्पा ड्रीपची पाईप सरळ करत होतं. आधीच एवढं ऊन कडक पडतंय आणि त्यात पण जर झाडांना कुठं कुठं पाणी नाही पडलं तर झाडं जळतात. त्याच्यासाठी सगळीकडे लक्ष देऊन ड्रीपमध्ये पाणी पडतंय का ते बघावं लागतं. आणि पेरू आहे तिथं बघा, असं छोटं छोटं गवत आलं आहे. जास्त काही मोठं गवत नाही, ते छोटंच आहे, पण तेच नंतर मोठं होतं आहे आणि परत ते काढण्यासाठी जास्त ताप होतो. त्याच्यासाठी छोटा आहे तोपर्यंतच आम्ही काढून घ्यायला लागलो होतो. आणि ह्या 3-4 लाईनी आम्ही गवत काढून मोकळ्या केल्या होत्या. आणि सगळ्यात पुढं तर मीच होते, पप्पा मागं होतं. पप्पाला जास्त पटपट काढायला जमत नव्हतं, पण मी पप्पाच्या पुढे येत होते सारखं. आमची शर्यत लागली होती कोणाचं आधी कंप्लीट होतं आहे ते. आणि गवत काढताना मी बघितलं, पेरूच्या रोपांना कुठं कुठं फुलं आलेत, कळ्या आलेत. पण त्या पेरूच्या कळ्या आणि फुलं आता काही कामाचे नसते. त्याच्यामुळं पप्पाने मला सांगितलेलं, जिथं पेरूची फुलं किंवा कळी दिसते ते काढून टाक म्हटलं होतं. आणि मी असं गवत पण काढत होते हाताने, थोडं थोडं खुरप्याने पण काढत होते आणि हातानं पण काढत होते. आणि कळ्या पण काढलेल्या मी झाडांच्या. मी माझी लाईन पूर्ण केली होती आणि पप्पा मागं राहिलं होतं. तर परत पप्पाला पण मी गवत काढू लागायला लागले होते. सकाळ सकाळी आम्ही आलो होतो लवकर, त्याच्यामुळे आमच्या 5 ते 6 लाईनी गवत काढून झालं होतं. आणि परत आता आम्ही धने लावायला चाललो होतो. मी घरून धने घेऊन आले होते. आणि धने आपूट लावत नसते असं पप्पा म्हटलं आणि पप्पा त्याचा चुरा करून घेत होतं. त्या धन्याचे 2 तुकडे केले होते पप्पांनी, हातावर घासून त्याचं 2 तुकडे करत होतं पप्पा. हे असं चुरा करायला चालू होतं बघा. हातावर पप्पा धने घेऊन चोळतायत. घरामध्ये थोडंच धनं होतं, त्याच्यामुळं मी तेवढंच घेऊन गेले होते. आणि पेरूच्या पट्ट्यामध्ये ते धने लावायचे होते, कारण की जागा खूप शिल्लक होती. आणि अजून आम्ही दुसऱ्या पण भाजीच्या बिया लावणार होतो. फक्त धनं लावायला चालू केलं होतं आज. आणि मी आणि पप्पानं असं जिथं पेरूची रोपं आहेत तिथं असं धनं लावायला चालू केलं होतं. आणि धनं लावून झाल्यानंतर आमच्या शेळ्याच्या पिल्ल्यांना सुबाबळीचा पाला घेऊन जायचा होता. त्यासाठी मला माझं पप्पा पाला काढून देत होतं. किती हिरवा पाला आहे बघा. आणि आमच्या बांधाच्या कडेला पूर्ण अशा सुबाबळी आहेत बघा. सारखं पप्पा शेळ्यांना ह्या सुबाबळीचा पाला नेऊन टाकतात आणि शेळ्यांचं पण ते आवडतं खाद्यपदार्थ असतं. आणि आमच्या आजोबांनी माझ्यासाठी पपई आणली होती, मला पपई कट करून देत होतं. खूप गोड पपई आहे, आमच्या रानातलीच पपई आहे ही. आजोबांनी दिलेली छान अशी गोड पपई मी खाल्ली आणि शेळ्यांच्या पिल्ल्यांना आणलेला हिरवा पाला टाकला. आणि पाला टाकून आम्ही घरी येणार होतो. शेळ्यांना मी पाणी पण ठेवलं होतं घरी येताना, कारण ऊन पडते त्याच्यामुळं सारखं पाणी ठेवावं लागतं त्यांना.